नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची पदभरती निघणार आहे. तर त्याची प्रक्रिया जी आहे ती काय की शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. आता हे 5 तारखेचंच हे एक बघा हे आहे जी-आर काढलेलं आहे. तर हे पाठवलेलं आहे. आता हे तर बघू शकता मुख्य वनरक्षक जे आहे प्रादेशिक कार्यालय जे आहे गडचिरोली या कार्यालयातर्फे ईमेलद्वारे पाठवलेलं आहे. हे जे आहे ते रिमाइंडर मेल पाठवलं आहे. रिमाइंडर मेल असतो हा. म्हणजे तुम्हाला ती माहिती हे केलेली आहे आणि तुम्ही पाठवली नाही तरी तुम्हाला रिमाइंडर मेल पाठवला जातो. या स्मरणपत्र म्हणतात याला. तर बघा कोणाला पाठवलं आहे संचालक वन प्रशासकीय विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर इथं पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये बल्लाळ शहाला जे आहे तिथे पाठवलेलं आहे. त्याच्यानंतरनं गडचिरोली, वडसा, आलापट्टी, भामरागड, सिरोंचा कार्यालयाचे आहे ते गडचिरोली इथे पाठवलेलं आहे आणि विभागीय वन अधिकारी, वन संवर्धन मूल्यांकन चंद्रपूर उपविभागीय वन अधिकारी आलापल्ली इथे पाठवले. आता बघा काय विषय काय की सरळ वनरक्षक सरळ सेवा भरती 2025 संदर्भात आहे. कार्यालयाचं पत्र दिलेलं आहे इथे ते पत्र बघू शकता. त्याच्यामध्ये जे 2 संदर्भ दिले आहेत. एक पत्र जे आहे ते 28/3/2025 आहे तुम्ही मला सांगितलं होतं आणि हे आहे ते 5 तारखेचं. आता याच्यामध्ये पहिलं ऑलरेडी सांगितलं होतं की प्रक्रियासाठी काय केलं की जाहिराती रिक्त जाहिरातीची माहिती पाठवलेली आहे. तर हे पत्र आहे बघा, हे पत्र त्याची माहिती आहे. आता बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गडचिरोली वनवृत्त अंतर्गत येत असलेल्या सर्व विभागाच्या प्रमुख प्रमुख यांना त्यांचे विभागीय स्तरावर ठेवत असलेले वनरक्षक व संवर्गाची बिंदू नियमावली परिपूर्णरित्या तयार करून मागासवर्गीय तपासणी कक्ष यांच्याकडून तात्काळ प्रमाणित करून द्यावे आणि त्याची प्रमाणित प्रत कार्यालयात सादर करायची आहे. बघा, ते जे 1 नंबरचं जे होतं 28 तारखेला जे 28 मार्च रोजी जे पत्र पाठवलं होतं, त्याच्यामध्ये या सूचना दिल्या आल्या होत्या. त्याच्यामध्ये काय होतं, की की यांना काय करायचं होतं, की रिक्त जागा कॅटेगरीनुसार रिक्त जागा आहे. हे करायचं होतं आणि त्याच्यानंतर एक मागासवर्गीय कक्ष असतो तपासणी कक्ष. त्यांच्याकडून ते व्हेरिफाय करायचं असतं आणि त्याच्यानंतर ते व्हेरिफाय झाल्यानंतर ना, पत्र तुम्हाला हे करायला लागतं, मुख्य कार्यालयात जमा करायचं असतं. परंतु काय केलं, की आतापर्यंत कोणत्याही विभागाने काय केलं, की याच्या संदर्भात प्रमाण करण्यात आलेले नाहीये. तर त्याच्यानुसार काय केलं, की यांनी जी बिंदू नियमावली आहे, त्याच्यानुसार काय केलं, की तात्काळ यांना करायला सांगितलेलं आहे. हे पत्र आपल्या हाती आलेलं आहे. आता हे आहे गडचिरोलीचं. आता एक गडचिरोलीच्या बाकीच्याही विभागांना काय केलं, की मुख्यालयाने पाठवलेले आहेत आणि पदभरती घेण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. आता ही याच्यानुसार असं आपण हे करतो, की जाहिरात जी आहे ती लवकरात लवकर म्हणजे या महिन्याच्या शेवटी किंवा जूनमध्ये जाहिरात पडायची चान्सेस जूनमध्ये जाहिरात पडायचे चान्सेस आहेत. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.